in nomenclature system is the syllabus of 11th chemistry, entire nomenclature system for various functional groups, सगळ्या functional groups साठी. But today we are going to see the nomenclature of alcohols only. So the basic rules for nomenclature of alcohol, that is common for each and every functional group, are very well known, and I consider and I hope that you are familiar with the basic rules of the nomenclature system. What are the basic rules of the nomenclature system? Are that consider the longest chain as a parent, isn't it? Longest chain जी असते ती parent म्हणून आपण कन्सिडर करतो, हे बेसिक रूल आहे. त्याच्यानंतर शॉर्टेस्ट नंबर, शॉर्टेस्ट नंबर फॉर लोकंट, एखादा सबस्टिट्यूट असेल, ब्रांचिंग असेल, त्याला शॉर्टेस्ट नंबर आला पाहिजे. नंबरिंगचा जो रूल आहे तो पण एक कॉमन रूल आहे जो सगळीकडे ऍप्लिकेबल आहे. 2 or 3 ग्रुप्स, वेगवेगळे जर ग्रुप असतील तर अल्फाबेटिकल ऑर्डर आपल्याला फॉलो करायचे असते, हे आपल्याला माहिती पाहिजे. सो लॉंगेस्ट चेन, शॉर्टेस्ट नंबर, अल्फाबेटिकल ऑर्डर, हे बेसिक रूल्स आहेत. नंबर्स आर सेपरेटेड बाय कॉमा अँड अल्फाबेटेड नंबर आर सेपरेटेड बाय हायफन, हे एक बेसिक रूल आहे. ठीक आहे, तर कॉमा आणि हायफनने सेपरेट करायचं अल्फाबेटिकल ऑर्डर, हे बेसिक रूल्स आहेत. तर हे काही अल्कोहोल साठी स्पेशल बनवलेले नाहीये. ठीक आहे, दीज आर द कॉमन रूल्स IUPAC. हे रूल आता आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे हे मी परत त्याच्यावर वेळ नाही घालत जास्त, हे आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला अल्कोहोलचे मेन काय करायचं अल्कोहोल असताना हे आपल्याला बघायचे. बेसिकली अल्कोहोल्स आर नेम्ड ॲज अल्कॅनॉल्स. अल्कोहोल्स आर नेम्ड ॲज अल्कॅनॉल्स. हे बघा, हे जसं हॅलो अल्केन आपण नाव दिलं होतं ना अल्किल हलाइडला, तसं याला अल्कॅनॉल्स म्हणतात. अल्कॅनॉल्स म्हणजे जे काही पॅरेंटचे नेम आहे ते अल्केन आहे, म्हणून तिथे अल्कॅन लिहिलंय. आणि ऑल म्हणजे शेवटी काय लावायचं आपल्याला, ओल लावायचं, एस नाही शेवटी, सॉरी, अल्कॅनॉल. सो जे काही पॅरेंट नेम असेल ते, आणि त्याला लावायचं शेवटी OL. म्हणजे अल्केन मध्ये जो ई आहे, द ई इन अल्केन इज रिप्लेस्ड विथ OL, बरोबर ना. अल्केन मधला जो ई आहे तो काय झालेला आहे, ई इज रिप्लेस्ड विथ OL, बरोबर आहे. ई जो आहे तो OL ने रिप्लेस केलेला. सो हा एक रूल झाला. दुसरं, सायक्लिक अल्कोहोल पण असतात. सायक्लिक अल्कोहोल, तिथे काय करतो आपण, ते प्रिफिक्स सायक्लो लावतो त्याला. सायक्लिक अल्कोहोल आर नेम्ड using prefix सायक्लो. त्याला सायक्लो असं प्रिफिक्स लावायचं. एक्झाम्पल, आता हे 4 मेंबर रिंग आहे आणि त्याला OH आहे. 4 मेंबर रिंग म्हणजे हा ब्युटेन झाला, आणि सायक्लिक आहे म्हणून त्याचं नाव काय झालं, सायक्लो ब्युटेन. पण सायक्लो ब्युटेनचा ई जो आहे तो काढायचा आहे, त्याच्याऐवजी काय लावायचं, OL लावायचं. सायक्लो ब्युटॅनॉल झालं. त्याचं नाव काय झालं, सायक्लो ब्युटॅनॉल. ठीक है. And last but not least,
number of OH groups, number of OH groups जेवढे पण, आता काही वेळेस 1 2 3 4 किती पण OH ग्रुप येऊ शकतात. सो जेवढे पण OH ग्रुप असतील तर इंडिकेटेड बाय इज indicated by the prefix काय प्रिफिक्स लावतो आपण? डाय, ट्राय, टेट्रा एक्सेट्रा, है ना, याच्यापेक्षा जास्त येत नाही. बिफोर OL ते कुठे लावायचं? डाय, ट्राय वगैरे बिफोर ऑल, ऑल जे लावतो आपण त्याच्या अगोदर ते बाय, ड्राय, ट्राय वगैरे सगळं लावायचं. त्याचं एक उत्तम उदाहरण देतो मी तुम्हाला, एक्झाम्पल घ्या. इथे पण OH आहे आणि इथे पण OH आहे. आता याचं नाव सांगा बरं काय? आता पॅरेंट चेन कोण आहे? इथेन आहे. तर अगोदर नाव लिहिताना काय लिहायचं? इथॅन. शेवटचं ई ने लिहायचं म्हणून इथॅन. आणि आता ओल टाकायचं आहे आपल्याला, पण ओल किती वेळेस आहे? 2 वेळेस आहे, म्हणून काय लिहावं लागेल? डाय लिहावं लागेल. मग इथॅन 1 2 डायॉल, इथॅन 1 2 डायॉल. म्हणून काय झालं? आता इथॅन 1 2 डायॉल मुळे आपल्याला पोझिशन पण कळाली 1 2 आहे आणि डायॉल 2 डायॉल OL. सगळ्यांच्या सगळे रूल लक्षात आले का? येस किंवा नो काहीतरी उत्तर देत जा. बाकीच्यांना नाही कळालं? अभिषेक, स्नेहा, वैदेही, यश, हे लिहून झालंय सगळ्यांचं? ओके. सो नाउ आय हॅव फ्यू एक्झाम्पल की ज्याचे नाव तुम्ही द्यायचे आणि तुम्ही जर मला विचारलं की त्याचं नाव काय तरच मी सांगेल, नाही तर मी काही सांगणार नाही. मला असं वाटेल की तुम्हाला येत आहे. ठीक आहे. सो लेट स्टार्ट विथ व्हेरी सिंपल कंपाउंड. विच कंपाउंड? बेसिकली तुम्ही याचं नाव द्यायचं आहे आता.
हा बोला. कोण सांगतं? एकदम चुकीचं आहे. टू मिथाइल ब्युटॅनॉल. आता तू थोडस बरोबर सांगितलंय, थोडस चुकीचं आहे. म्हणजे ते चूक म्हणजे चूकच असते शेवटी. चुकीचं म्हटल्यावर चुकीचं, त्याच्यात थोडं असं आणि जास्त असं काही नाही. चुकीचं आहे. Anyone else wanna try? Wrong. Wrong. That is right. कोण बोललं हे नाव? मग आधी चुकीचं का बरं सांगितलं होतं? ब्युटॅन टू ऑल. कोणाला विचारायचंय की हे नाव कसं आहे ब्युटॅन टू ऑल? नाही म्हणजे एव्हरीवन इज कन्व्हिन्स्ड. ओके. याचं कॉमन नेम आहे. याचं कॉमन नेम काय आहे? याचं कॉमन नेम असतं सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. ठीक आहे. So this is the IUPAC name and this is the common name, secondary butyl alcohol. Okay. Next याचं कोण सांगतो सांगा. आवाज नाही येते. जो कोणी बोलला जरा. मिथाइल प्रोपॅनॉल. किती मिथाइल किती प्रोपॅनॉल? नंबर बिंबर द्यायची काही पद्धत? टू मिथाइल आणि प्रोपॅनला नंबर कोण देईल? टू मिथाइल प्रोपॅनॉल म्हणून नाही चालणार ना. प्रोपॅनच्या ऑलला पण नंबर द्यावा लागेल ना काहीतरी. प्रोपॅन वन ऑल. कॉमन नेम माहिती आहे याचं काय? याचं कॉमन नेम आहे आयसोब्युटिल अल्कोहोल. नाव कन्सिडर. हे खूप महत्वाचं आहे. इथे बरेच जण कन्फ्यूज होतात. सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल आणि आयसोब्युटिल अल्कोहोल मध्ये बरेच जण कन्फ्यूज होतात. सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल हा अल्कोहोल सेकंडरी आहे बघा. हा OH ला हा जो कार्बन आहे, या कार्बनला अजून किती कार्बन अटॅच आहे? दोन कार्बन आहे ना या कार्बनला. म्हणजे हा जो कार्बन आहे या कार्बनला दोन कार्बन असल्यामुळे हा सेकंडरी होऊन जातो. पण जो आयसो वाला आहे तो आयसो वाला सेकंडरी नाहीये, लक्षात घ्या.
तो प्रायमरी आहे, पण त्याचं नाव आयसो आलेलं आहे. आयसो का बरं आलेलं आहे? कारण लास्ट जो सेकंड लास्ट कार्बन आहे चेन मध्ये, कोणती चेन घ्यायची बघा, अशी एक कार्बन चेन असेल, अशी एखादी कोणती कार्बन चेन घ्यायची आणि तिथून सेकंड लास्ट कार्बन जो असेल, सेकंड लास्ट, इकडून नंबर देतोय आपण 1 2 3 5 6 7 8, इकडून नंबर दिला तर हा सेकंड लास्ट झाला आणि इकडून जर नंबर दिला तर हा सेकंड लास्ट झाला. सेकंड लास्ट कार्बनला जर 2 मिथाइल ग्रुप अटॅच असतील, किती मिथाइल ग्रुप अटॅच असतील? 2 मिथाइल ग्रुप अटॅच असतील. आता कन्सिडर करा मी इकडून नंबर देतोय, म्हणजे हा सेकंड लास्ट कार्बन झाला आणि या सेकंड लास्ट कार्बनला 2 मिथाइल ग्रुप झाले, बरोबर की नाही? बघा, हा एक आणि हा एक. तर त्या चेनला आयसो असं नाव देतात. मग त्याच्यात किती कार्बन आहे? आता ह्याच्यात किती कार्बन आहे मोजा बरं, टोटल कार्बन मोजा. किती कार्बन आहे? 9 कार्बन आहे, बरोबर. बघा 1 2 3 4 5 6 7 8 चेन मध्ये झाले आणि हा बाहेरचा एक आहे ना. प्रश्न नीट ऐकत जा, टोटल विचारलं मी, टोटल कार्बन किती आहे? किती आहे टोटल कार्बन? 9. मग ह्याला नाव देताना आपण नाव द्यायचं आयसोनोनेन. काय नाव येईल याचं? जर मी असे 9 कार्बन एका लाईनीत काढले असते तर तुम्ही त्याला काय नाव दिलं असतं? सिद्धेश? एनोनेन. आणि एक कार्बन असा खाली काढलाय सेकंड लास्ट कार्बनला, म्हणून आयसोनोनेन. आणि जर सेकंड लास्ट कार्बनला 3 मिथाइल ग्रुप असतील, असे हे बघा, असे 3 मिथाइल ग्रुप सेकंड लास्ट कार्बनला असतील, 1 2 3, अशा कंपाऊंडला निओ असं नाव देतात, निओ. आणि मग जेवढे टोटल नंबर ऑफ कार्बन असतील तेवढे मोजायचे आणि त्याच्या पुढे ते लिहायचे. तर हे आयसो आणि निओ मध्ये फरक आहे. हा आयसो आणि सेकंडरी मध्ये फरक आहे. इथे 98% मुलं काय करतात, सेकंडरी आणि आयसोला एकच समजतात. सेकंडरी आणि आयसो एक आहे का? सेकंडरी आणि आयसो एकच आहे का? नाही. सेकंडरी मध्ये हा CH3 ग्रुप बघा, हा या OH ला अटॅच आहे, OH चा ज्या कार्बन आहे त्याला. पण इथे हा जो आयसो आहे त्याला हा जो CH3 ग्रुप आहे याने पोझिशन चेंज केली, हा इथून निघून या कार्बनवर शिफ्ट झालेला आहे इथल्या, बरोबर. बघा, हा इथे CH3 या कार्बनवर शिफ्ट झालेला आहे इथे. आयसो आणि सेकंडरी वेगवेगळं असतं, हे लक्षात घ्या. आणि हे आहे टर्शरी. टर्शरी आणि निओ सेम आहे. निओ झालं ना हे, सॉरी निओ पण नाही झाला, सॉरी निओ नाही आहे, हा टर्शरी आहे. कारण सेकंड लास्ट कार्बनला 3 CH3 पाहिजे. आता इथे 3 CH3 आहे पण सेकंड लास्ट कार्बनला नाही येते, बरोबर का आहे? आता चेन कोणती आहे, लॉंगेस्ट चेन कोणती आहे याच्यातली सांगा? याचा आयुपीएसी प्रोपेन ही लॉंगेस्ट चेन झाली ना, बघा 1 2 3. सेकंड लास्ट कार्बन कोणता आहे? हा. सेकंड लास्ट कार्बनला 3 OH ग्रुप आहेत का? 3 CH3 ग्रुप आहेत का? आहे. म्हणजे हा निओ पण झाला आणि टर्शरी पण झाला. ठीक आहे, सांगा मग आता याचा आयुपीएसी नेम कोण सांगतं? वैदेही तू बोल. जानवी तू सांग. पेंटेन कसं काय येईल? 4च कार्बन आहे त्याच्यात. जानवी नाव सांग. निओ नाही, निओ नाही, निओ नाही. मी आधीच सांगितलं तुम्हाला. पहिली गोष्ट तर तुम्ही निओ सोडून द्या, इथे आयुपीएसी नेम विचारतोय मी तुम्हाला. कॉमन नेम मी सांगेल, तुम्ही आयुपीएसी नेम सांगा.
प्रोपेन 1 ऑल चुकीचं नाव आहे. येस, 2 मिथाइल प्रोपॅन 2 ऑल. 1 2 3, 2 ला मिथाइल पण आहे आणि 2 ला OL पण आहे, तर 2 मिथाइल प्रोपॅन 2 ऑल असं नाव येईल. आणि याचं कॉमन नेम जे आहे ते टर्शरी ब्युटिल अल्कोहोल आहे. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, याचं नाव जो पण सांगेल त्याला माझ्याकडून एक इक्लेअर्स, कॅडबरी इक्लेअर्स. लॉकडाऊन मध्ये घरपोच सेवा. पेंट टू इन चुकीचं नाव आहे. परत ट्राय करायचंय. ब्युटीन 2 ऑल हे पण चुकीचं आहे. ब्युटीन 2 ऑल कोण बोललं? स्नेहा, मग जर 1 2 3 4 असा नंबर तू त्याला दिला, 1 नंबरच्या कार्बनला OH आहे, तर तू त्याला 2 ऑल कसं काय म्हणते? चुकीचं आहे. 1 ब्युटॅनॉल चुकीचं आहे. चुकीचं आहे. चुकीचं आहे. आता ब्युटीन 1 ऑल हे जे नाव आहे हे अर्धवट बरोबर आहे. ब्युटीनला बरोबर आहे, तुम्ही नाव दिलं ब्युटीन एकदम बरोबर. 1 2 3 4 आहे, मध्ये डबल बॉन्ड आहे म्हणजे हा ब्युटीन आहे. OH आहे म्हणजे ऑल आहे म्हणजे ब्युटीन ऑल आहे, हे बरोबर आहे. ब्युटीन ऑल मधल्या ब्युटीन ऑल ला तुम्ही नंबर दिला, ब्युटीन 1 ऑल हे पण बरोबर आहे. पण मग डबल बॉन्डला नंबर का नाही देते तुम्ही? नाही ना. नाही. हा येस, ब्यूट. डबल बॉन्ड कुठे आहे? 2 नंबरला. मग 2 इन आणि OH कुठे? 1 नंबरला. मग 1 ऑल. ब्यूट 2 इन 1 ऑल म्हणून जे हा झाला ब्युटीन ऑल. कळलं का मिस स्नेहा? मिस्टर सिद्धेश, काय केलं? 1 2 3 4 पहिले तर समजून घ्यायचं की कंपाऊंड कोणता आहे. लार्जेस्ट मेंबर म्हणजे लॉंगेस्ट चेन आहे ब्युटीन. ब्युटीन आहे म्हणजे डबल बॉन्डला नंबर द्यावा लागेल, म्हणून 2 इन म्हटलं. आणि OH ला पण नंबर दिला 1 ऑल. ब्यूट 2 इन 1 ऑल. तर नंबर काढून घेतले तर साधं नाव कसं येईल? ब्युटीन ऑल. फॅमिली त्याची ब्युटीन ऑल आहे.
याला कॉमन नेम मध्ये क्रोटोनिल अल्कोहोल म्हणतात. कधी विचारणार तर नाही भाऊ, पण तरी एक माहिती पाहिजे असू दे. क्रोटोनिल अल्कोहोल. अंडरस्टँड? एनी क्वेश्चन? पुसायचं मग. याचं नाव काय आहे? फेनॉल. माहिती ना तुम्हाला? याचं नाव सांगा आता. चलो बताओ इसका नाम. इसका नाम क्या है? ओ मिथाइल फेनॉल हे कॉमन नेम झालं. 2 मिथाइल फेनॉल हे आयुपीएसी नेम झालं. दोन्ही पण बरोबर आहे. ओ म्हटलं, ऑर्थो म्हटलं का तुमचं कॉमन नेम झालं ना.
सायक्लोमिथाईल नाही म्हणायचं, ही बेन्झिन रिंग आहे ना, मग इथे सायक्लो कसं काय म्हणणार? ते बेन्झिन रिंगला सायक्लो नाव येतं. परत एकदा. नाही नाही, ते नाव बरोबर होतं ना आधीच. काय नाव होतं? मिथाईल फेनॉल. ठीक आहे, 2 मिथाईल फेनॉल. एक एक फक्त अजून याच्यात काय माहिती आहे का, तर याला एक स्पेशल नाव आहे, कॉमन नेम मध्ये त्याला क्रेसॉल म्हणतात, आणि ऑर्थो पोझिशनला आहे म्हणून ऑर्थो क्रेसॉल म्हणायचं, ओ क्रेसॉल. आता आपण नंबर मध्ये बोलायचं, ऑर्थो मध्ये नाही. जेव्हा मी आयपीएससी नेम विचारतो ना, त्या नंबर सांगायचं, ऑर्थो मेटा पॅराने सांगायचं. हा ऑर्थो पोझिशनला क्रेसॉल म्हणतो. जर हीच मिथाईल ग्रुप इथे असता तर याला काय नाव दिलं असतं? मेटाक्रेसॉल. तुम्ही म्हटले असते 3 मिथाईल फेनॉल. ठीक आहे, याचं नाव सांगा. येस, 2 नायट्रो फेनॉल. हे काय झालं तुमचं? आययुपीएससी नेम. आणि ह्याचा जर कॉमन नेम द्यायचा असेल तर ऑर्थो नायट्रोफेनॉल. ठीक आहे, याचं नाव बघा आता. 2 OH ग्रुप आहे बेन्झिनला, म्हणजे हा काय झाला? बेन्झिन डायॉल झाला. पण आता नंबर द्या व्यवस्थित. कसा नंबर देणार सांगा? बेन्झिन 1,2 डायॉल. डायफेनॉल असं नाही म्हणतात. डायफेनॉल म्हणजे काय? 2 फेनॉलच्या रिंग झाल्या. 2 फेनॉल रिंग आहे का तिथे? एकच रिंग आहे, त्याला OH ग्रुप 2 आहे, म्हणून बेन्झिन 1,2 डायॉल. ठीक आहे, याचं कॉमन नेम आहे कॅटिचॉल. याचं नाव सांगा. शाबाश. हायफन आणि कॉमा नीट बघत जा. आणि याचं कॉमन नेम आहे रेसॉर्सिनॉल. आता हे काही सांगायला 5वीचा मुलगा पण सांगून देईल. काय? बेन्झिन 1,4 डायॉल. आणि ह्याचं कॉमन नेम माहिती आहे काय? क्युनॉल. क्युनॉल. लक्षात घ्या, 2 OH 2 OH 2 OH, हे 1,2, हे 1,3, हे 1,4. पण तिघांची नावं वेगवेगळी. इथे ऑर्थो मेटा पॅरा असे नाव नाही दिले त्यांनी. डायरेक्ट ऑर्थोवाल्याला डायरेक्ट सेपरेट. इथे बघा, इथे ऑर्थो क्रेसॉल म्हटलंय. याचा अर्थ हे जर मेटाला आला तर याला मेटा क्रेसॉलच म्हणणार. पण काय म्हणणार? मेटा क्रेसॉल म्हणणार. आणि जर इथे आला पॅराला तर याला पॅरा क्रेसॉल म्हणणार. पण इथे तसं नाहीये. ऑर्थोला कॅटिचॉल आहे म्हणून इथे मेटाला कॅटिचॉलला मेटा कॅटिचॉल नाही म्हटलेलं, याला ऑर्थो कॅटिचॉल नाही म्हटलेलं. ह्याचं नावच वेगळं देऊन टाकलं डायरेक्ट. ऑर्थो असेल तर कॅटिचॉल, मेटा असेल तर रिसॉर्सिनॉल, पॅरा असेल तर क्युनॉल. असं नावच वेगळं आहे सगळं. गेलं डोक्यात?
ओके. आणि लास्ट तिकडे जो लिहिलाय मी त्याचं नाव सांगा. बरोबर आहे. बेन्झीन 1 2 3 आणि ट्रायॉल. बेन्झीन 1 2 3 ट्रायॉल. याचं कॉमन नाव माहित पाहिजे का तुम्हाला? पायरोगॅलॉल. ठीक आहे. महत्वाचे हे 3 आहे. आणि हा एक क्रेसॉल, कॅटिचॉल, रिसॉर्सिनॉल, क्युनॉल. याच्यामध्ये सीईटी मध्ये बोर्डाच्या पेपरमध्ये 1 मार्कला डायरेक्ट क्वेश्चन विचारतात. गिव्ह द आययुपीएसी नेम सारखं जसं एखादा मॉलिक्यूल विचारतात त्याला 1 मार्क असतो, तसं एखादा मॉलिक्यूल असा पण विचारतात ते राईट द स्ट्रक्चर ऑफ, आणि मग ते तुम्हाला सांगतील कॅटिचॉल, कॅटिचॉलचं स्ट्रक्चर लिहा. किंवा असं सांगतील व्हॉट इज द आययुपीएसी नेम ऑफ कॅटिचॉल. मग ते स्ट्रक्चर देत नाही पण ते डायरेक्ट विचारतात कॅटिचॉलचं आययुपीएसी नेम. मग तुम्हाला कॅटिचॉलचं स्ट्रक्चर माहित असेल तरच तुम्ही आययुपीएसी नेम लिहू शकता. हे स्ट्रक्चर पाठच करून घ्यायचे डायरेक्ट. कॅटिचॉल, रिसॉर्सिनॉल आणि क्युनॉल. ठीक आहे. पुसायचं का मग हे? Now as this part of alcohol has been finished, we can go for ethers. Ether means ROR. Alcohol derivative of alkyl derivative of alcohol, sorry, alkyl derivative of alcohol are called as ethers. हे लक्षात ठेवा. तर अल्कोहोल आहे ना बघा, ROH याला अल्कोहोल म्हणतो आपण. पण ह्याच्यामध्ये काय केलं, H ला काढून तिथे परत काय टाकला, R, झाला इथर. म्हणजे इथर आणि अल्कोहोल सेम झालं. सॉरी, इथर आणि अल्कोहोल सेम झालं की नाही. फक्त कशाचा फरक आहे, H हा H असेल तर अल्कोहोल आणि हा R असेल तर इथर. सो इथर म्हणजे काय, एक डेरिव्हेटिव्ह आहे अल्कोहोलचा. अल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्कोहोल इज कॉल्ड एज इथर असं म्हणू शकतो ना आपण. हे जे इथर असतात याचे काही प्रकार आहेत. क्लासिफिकेशन जर आपण करायचं गेलं तर 2 प्रकार करू शकतो क्लासिफिकेशन. नंबर 1
सिमेट्रिकल इथर. सिमेट्रिकल म्हणजे सिंपल इथर. सिंपल इथर मध्ये काय असतं की सेम अल्किल ग्रुप टू द बोथ साइड ऑफ ऑक्सिजन. सेम अल्किल ग्रुप टू द बोथ साइड ऑफ ऑक्सिजन. जसे की ROR किंवा ॲरोमॅटिक रिंग असेल तर ॲरोमॅटिक रिंग, ॲरोमॅटिक O ॲरोमॅटिक. एक्झाम्पल बघा, CH3O CH3 दोन्ही साईडला काय आहे, सेम ग्रुप. इकडे कसं लिहिणार, फेनिल रिंग O परत एक फेनिल रिंग, सेम ग्रुप दोन्ही साईडला. त्यानंतर सिमेट्रिकल इथर. सिंपल आहे एकदम, काही अवघड नाही त्याचे. दुसरा जो आहे त्याच्यापेक्षा अपोजिट राहील, तर तुम्ही पण सांगू शकता. आता अनसिमेट्रिकल इथर. अनसिमेट्रिकलला सिंपल सारखंच नाव दिलेलं आहे, मिक्स्ड इथर, किंवा याला कॉम्प्लेक्स पण म्हणतात, पण मिक्स्ड जास्त प्रचलित शब्द. तर मिक्स्ड मध्ये काय येतं, दोन्ही साईडला वेगवेगळे ग्रुप येतील, बरोबर ना. जसं की RO इकडे येईल R डॅश, किंवा इकडे ॲरोमॅटिक O R, एका साईडला ॲरोमॅटिक रिंग, एका साईडला मिथाइल रिंग म्हणजे अल्किल रिंग चेन, सॉरी, नाही का. असं अनसिमेट्रिकल इथर. एक्झाम्पल, याचं एक्झाम्पल घेऊ शकतो काय, जसं की इकडे लिहितो मी, इथून पुढे इकडे कंटिन्यू केलेलं आहे. एक्झाम्पल काय, CH3O C2H5, किंवा मग C6H5 म्हणजे फेनिल रिंग. C6H5 म्हणजे कोणती, बेन्झिनची रिंग येते ना, फेनिल रिंग म्हणतात त्याला, बेन्झिनला. पुढे ऑक्सिजन, पुढे काय, CH3. अनसिमेट्रिकल इथर, बरोबर आहे की नाही. अनसिमेट्रिकल इथर. सो सिमेट्रिकल इथर मध्ये दोन्ही साइड सेम ऑक्सिजनच्या, मग ते ॲरोमॅटिक असो नाही तर अल्किल असो. आणि अनसिमेट्रिकल इथर मध्ये दोन्ही साइड वेगवेगळ्या, मग त्या दोन्ही अल्किल चेन वेगवेगळ्या असू शकतात, दोन्ही सायक्लिक चेन वेगवेगळ्या असू शकतात, दोन्ही ॲरोमॅटिक वेगवेगळे असू शकतात, एक ॲरोमॅटिक एक अल्किल असू शकतं. दोन्ही साइडला जर डिफरंट ग्रुप्स असतील तर त्याला अनसिमेट्रिकल किंवा मिक्स्ड इथर म्हणतात. आणि दोन्ही साइडला जर सेम ग्रुप असतील तर त्याला सिमेट्रिकल किंवा सिंपल इथर असं बोलतात. ठीक है. कोई क्वेश्चन, कोई सवाल, कोई शक. आणि एक नोट तुमच्यासाठी खास, थ्री मेंबर्ड cyclic ether in which oxygen is part of ring
is called as epoxides. ऑक्सिजन, कार्बन, कार्बन, हे बघा 3 मेंबर रिंग झाली की नाही. 3 मेंबर रिंग मध्ये इकडे या कार्बनला अजून 2 ग्रुप अटॅच असतील, कोणते पण हायड्रोजन असू शकतात, याला पण 2 ग्रुप अटॅच असतील, जसं की CH3, CH3, HH काही पण असू शकतो. याला इपॉक्साइड म्हणतात. अशा कंपाऊंडला काय म्हणतात? इपॉक्साइड. याचं पूर्ण वेगळं केमिस्ट्री आहे, याचे नाव वगैरे देण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. याला इपॉक्साइड्स म्हणतात जनरली. हे फक्त तुम्हाला माहित पाहिजे म्हणून सांगितलं. ह्याच्याबद्दल जास्त अभ्यास नाही करायचा आपल्याला, डिटेलमध्ये स्टडी नाही आहे आपल्याला, सिलेबसचा पार्ट नाही येतो. फक्त इपॉक्साइड आहे असं एक माहित पाहिजे म्हणून तुम्हाला सांगितलं. सायक्लिक इथरला इपॉक्साइड म्हणतात, पण ती 3 मेंबर रिंग असेल तर. याला अजून एक नाव आहे, याला ऑक्झिरेन पण म्हणतात. बाय द वे हे पुस्तकात दिलेलं नाही तुमच्या ऑक्झिरेन वगैरे, पण म्हणतात त्याला. ठीक आहे. आता आपण काय करूया, आता बघूया तुमचं याच इथर्सचं नोमेनक्लेचर. नोमेनक्लेचर ऑफ इथर. आता IUPAC आणि कॉमन नेम दोन्ही बघायचं आपल्याला. पहिले आपण कॉमन बघायचं का IUPAC? कॉमन नेम बघून घेऊ. सिंपल रूल मध्ये सांगतो मी, काही तुम्हाला डिटेल मध्ये नाही, नोट्स जसं बनवतो आपण तसं. कॉमन रूल आहे. तुम्हाला काही रूल तुम्हाला जसं मी माहिती ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला, जसं अल्फाबेटिकल ऑर्डर वगैरे. कॉमन नेम देताना अल्किल इथर असं नाव देतो आपण. कॉमन नेम मध्ये काय करतात माहिती आहे का? रायटिंग नेम ऑफ अल्किल ग्रुप्स अटॅच टू द ऑक्सिजन ॲटम इन अल्फाबेटिकल ऑर्डर. रायटिंग the name of alkyl groups attached to the oxygen, but in कसा अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहायचे. and word ether is added. पुढे नाव काय लिहायचं? इथर. if two alkyl group, एक्झाम्पल आधी घेऊन टाकू म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नको. एक्झाम्पल CH3O, C2H5. आता हे 2 वेगवेगळे ग्रुप झाले की नाही ऑक्सिजनच्या आजूबाजूला. मग अल्फाबेटिकली आता तुम्ही जर म्हणाल तर दोन्ही साईडला कोणता कोणता ग्रुप आहे? ऑक्सिजनच्या लेफ्ट साईडला जो ग्रुप आहे त्याचं नाव काय आहे? लेफ्ट साईडला ग्रुप आहे त्याचं नाव काय आहे? मिथाइल. राईट साईडला जो ग्रुप आहे त्याचं नाव काय आहे? इथाइल. मग दोघांच्या नावामध्ये कोणाचं नाव अल्फाबेटिकली अगोदर येतं? इथाइलचं अगोदर येतं. मग अगोदर काय नाव लिहिणार? इथाइल, पुढे लिहिणार मिथाइल, आणि शेवटी काय लिहायचं सांगितलंय? इथर इज ॲडेड. द वर्ड इथर इज ॲडेड. ठीक आहे. द वर्ड इथर इज ॲडेड. इथाइल, मिथाइल, पुढे काय? इथर. इथाइल, मिथाइल,
इथर। ठीक। दूसरा रूल, इफ टू अल्किल ग्रुप आर सेम, दोन सेम अल्किल ग्रुप आहे म्हणजे कोणता, सिमेट्रिकल इथर आहे समजा आपल्याकडे, तर अशा वेळेस काय करायचं, प्रिफिक्स डाय ट्राय इज यूज्ड, तर डाय किंवा ट्राय असं यूज करायचं। आता जसं की CH3O CH3, तर सांगा इथे कोणते मिथिल ग्रुप आहे, मिथाइल ग्रुप 2 वेळेस आले ना, मग याला काय नाव द्यायचं, डाय मिथाइल इथर। इथर शेवटी लिहायला विसरायचं नाही, नुसतं डाय मिथाइल लिहून काय उपयोग, C2H5O C2H5, काय नाव येईल याचं, डाय इथाइल इथर। द प्रिफिक्स डाय इज यूज, ट्राय येतच नाही ना ह्याच्यात, डाय येईल फक्त। ठीक आहे, कळया का? उसू का महे, उसू का विचारल्यावर कोणीच हो बोलत नाही, नाही पण बोलत नाही। तुमच्यासाठी लेक्चर घेतो का माझ्यासाठी लेक्चर घेतो, मला हेच कळत नाही कधी कधी। दिन गेले भजना विन सारे, दिन गेले भजना विन सारे, दिन गेले भजना विन सारे, दिन गेले। याचं नाव सांगा चला पटकन एकदम, भजना विन सारे दिन गेले। सायक्लो इथर नाही रे तो, इथर आहे, ऑक्सिजन आहे एका साइडला, मिथाइल ग्रुप एका साइडला, हा रिंग आहे, फेनिल रिंग आहे, फेनॉल नाही म्हणायचं, फेनिल। फेनॉल म्हणजे कोण, फेनॉल म्हटलं का असं ह्याला म्हणतात फेनॉल। आता हे एच काढून टाकला, हा OH पण काढून टाकला, ही रिंग आहे, आता ही रिंग आहे, इथे काहीच नाहीये, हा इथला हायड्रोजन काढून इथे काहीतरी टाकायचं, ABCD काही पण टाकेल मी, या रिंगला काय म्हणतात, या रिंगला म्हणतात फेनिल। किती कार्बन आहे या रिंग मध्ये, 6, C6, हायड्रोजन किती या रिंग मध्ये, हायड्रोजन किती या रिंग मध्ये, 5, C6H5, इथे C6H6 जर केला असतं मी तर काय झालं असतं, हे इथे जर मी हे काढून इथे असं लिहून टाकलं, आता हे काय झालं, याला बेन्झीन म्हणणार ना आपण, हा बेन्झीन आहे, पण ह्याच्यातला एक हायड्रोजन जर काढला आणि त्याच्याऐवजी जर मी एखादा ग्रुप अटॅच करायचं ठरवलं तर C6H5, C6H5 ला फेनिल म्हणतात, बेन्झीन, त्याला बेन्झील असं नाही म्हणत बरं का, बेन्झील नाही म्हणत। बेन्झील कशाला म्हणता माहिती आहे का, बेन्झील ह्याला म्हणतं बघा, इथे CH2 ग्रुप आहे आता, म्हणजे C6H5
CH2 आणि पुढे परत बॉन्ड रिकामा, इथे परत पुढे काहीतरी XYZ अटॅच होईल, XYZ काहीतरी. CH2 आहे ना, कारण CH3 नाहीये. एक हायड्रोजन कमी आहे इथे, म्हणजे इथे परत कोणीतरी अटॅच होईल पुढे XYZ काहीतरी. मग ही जी रिंग आहे एवढी, आणि त्याला CH2, बेन्झिनला CH2, याला म्हणतात बेन्झिल. आणि फक्त फेनिल रिंग असेल म्हणजे याला म्हणतात फेनिल. ठीक आहे. मग आता एक फेनिल रिंग आहे आणि एक मेथिल आहे, अल्फाबेटिकली अगोदर कोण येईल? मिथाईल. मग नाव काय येईल याचं? मिथाईल फेनिल इथर. आता एखाद्याचा एक बायको आहे समजा, नवरा बायको आहे दोघ जण. हे नवरा बायको आहे दोघ जण. चालेल ना तुम्हाला? आता बाजारात चालले समजा, नवरा, याचं नाव सुनील, याचं नाव काय? सुनील. आणि हिचं नाव आहे सुनीता. आणि बाजारात जात जाता काय झालं, याचं लक्ष नाही बिचारा बायकोकडे. हा पुढे 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 पळतोय, ही मागून मागून येते. हा पुढे पुढे पळतोय, मागून मागून. संस्कारी बायको आहे तशी ती. आपल्या इथे नवऱ्याला असं हाक नाही मारत डायरेक्ट, पण तरी आता जमाना बदललाय, डायरेक्ट आता काही जण हाक मारायला लागले. पण जरी नवऱ्याला हाक मारली तरी ते आदराने हाक मारतात. ए असं नाही बोलत ते, ओ बोलतात. ओ, अहो किंवा ओ सुनील असं. का ए सुनील. घराघरामध्ये, आता तुमच्या घरात तुम्हाला माहिती आहे ना कसं हाक मारतात? हाक मारतात की ओ हाक मारतात? सुनील, ओ सुनील असं जर त्याने असा आवाज दिला सुनीताने, आता फक्त विचार करा की सुनीलच्या ऐवजी समजा तिच्या नवऱ्याचं नाव काय आहे? मिथाईल आहे. सुनील नाही, तिच्या नवऱ्याचं नाव काय? मिथिल. तर ती कसं हाक मारेल? मिथिल, ओ मिथिल. म्हणजे काय झाला? डायमिथाईल इथर झालं की नाही? म्हणजे आपले जे सिमेट्रिकल इथर आहे, ठीक आहे, नोमेनक्लेचर सिस्टीम लक्षात आली का तुमच्या? आता वडिलांना पण आपण असं आवाज देतो ना, बाबा, ओ बाबा, इकडे लक्ष द्या. बाबा, ओ बाबा, सिमेट्रिकल झालं की नाही? पण आता ते संस्कृती हळूहळू लोप पावत चालली. आता बऱ्याच घरांमध्ये मी बघतो बाबाला ए बाबा म्हणतात. ए बाबा सिंग्युलर एकदम. म्हणजे ए बाबा मला तर असं वाटतं जसं की एखादा आपण चिंट्या पिंट्याला हाक नाही मारत, अरे पिंट्या इकडे, ए पिंट्या, पिंट्या इकडे, ए पिंट्या. आपण असं म्हणतो का ओ पिंट्या इकडे? असं नाही म्हणत. ओ कोणाला म्हणतो आपण? रिस्पेक्टला. ओ बाबा, ओ आजोबा, ओ काका, ओ काका, काका, ओ काका, 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 ओ काका. सिमेट्रिकल इथं.
कोई शक? So this is the way we deal with ethers. Now we will see some examples to like better understanding of the topic. मी एक नाव देतो तुम्हाला, तुम्ही मला पटापट आयुपीएससी आणि कॉमन. आता आयुपीएससी राहिलं ना आपलं. आयुपीएससी कसं करायचं? आयुपीएससी मध्ये काय करायचं? बेसिक रूल काय आयुपीएससीचं? जसं कॉमन मध्ये दोन्ही अल्किल ग्रुपचे नावं लिहायचे आणि मग इथर सांगायचं. तसं काय करायचं? याला नेम्ड ॲज अल्कॉक्सी अल्केन, नेम्ड ॲज अल्कॉक्सी अल्केन. तर हे एकत्र नाव द्यायचं, अल्कॉक्सी अल्केन. स्पेस वगैरे काहीच नाही, अल्कॉक्सी अल्केन. म्हणजे एक जो चेन आहे त्याला अल्कॉक्सी म्हणायचं आणि दुसऱ्या चेनला अल्केन म्हणायचं. जी लार्ज चेन आहे, अल्केन वाला जो पार्ट आहे, ही चेन कोणती आहे? लार्ज चेन, मोठा जो अल्किल ग्रुप येतो. आणि अल्केन अल्कॉक्सी वाली जी चेन आहे ही कोणती आहे? ही सबस्टिट्यूट आहे, ही स्मॉलर चेन आहे, स्मॉलर चेन. तिला अल्कॉक्सी म्हणायचं आणि लार्ज चेनला अल्केन म्हणायचं. आता एक सिंपल एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. स्मॉलर अल्केन इज प्रेफिक्स्ड बाय द नेम ऑफ अल्कॉक्सी ग्रुप. स्मॉलर अल्केन आर प्रेफिक्स्ड म्हणजे नावाच्या अगोदर लिहायचं. प्रेफिक्सचा अर्थ अगोदर. प्रेफिक्स्ड ॲज बाय द नेम ऑफ, by the name of alkoxy group. अल्कॉक्सी ग्रुप अँड इट्स लोकंट. आणि त्याचा नंबर देऊन टाकायचा, किती नंबरला आहे. लोकंट म्हणजे काय? लोकंट म्हणजे नंबर. आता एक एक्झाम्पल, सिंपल एक्झाम्पल होतं. CH3 O CH CH3 CH3. आता सांगा लेफ्ट साइडला कोणता ग्रुप आहे याचा? मिथाइल ग्रुप आहे. लेफ्ट साइडला मिथाइल ग्रुप आहे. आणि राईट साइडला कोणता ग्रुप आहे? मिथाइल इथाइल नाहीये, प्रोपिल ग्रुप आहे. बघा नीट बघा, ही लॉंगेस्ट चेन आहे बघा अशी, आहे की नाही लॉंगेस्ट चेन? म्हणजे मी जर असं काढला असतं तर CH3 CH CH3 आणि इकडे काय आहे? ऑक्सिजन. आणि त्याला वरती काय आहे? CH3. बरोबर आहे की नाही? मग एका साइडला मिथाइल ग्रुप आणि दुसऱ्या साइडला कोणता ग्रुप आहे? प्रोपाइल. पण प्रोपाइलच्या किती नंबरला अटॅच आहे तो कार्बन? ऑक्सिजन सेकंड नंबरला. मग त्यांनी काय सांगितलंय? स्मॉलर अल्केन आर प्रेफिक्स्ड बाय द नेम ऑफ अल्कॉक्सी ग्रुप अँड इट्स लोकंट. लोकंट म्हणजे त्याचा नंबर. मग आता एका साइडला आहे मिथाइल, दुसऱ्या साइडला आहे प्रोपाइल. स्मॉलर ग्रुप आहे मिथाइल, म्हणून मिथाइलला नाव काय देणार? मिथॉक्सी नाव देणार. काय नाव देणार मिथाइलला? मिथॉक्सी. आणि मिथॉक्सी म्हणजे हा बघा, हा मिथाइल आणि हा ऑक्सी म्हणजे हा मिथॉक्सी झाला की नाही? हा मिथॉक्सी ग्रुप झाला की नाही? हा मिथॉक्सी ग्रुप किती नंबरच्या कार्बनला अटॅच आहे? मग याला काय म्हणणार? 2 मिथॉक्सी. आणि पॅरेंट चेन कोणती आहे? 2 मिथॉक्सी प्रोपेन. घुसलं का नाही डोक्यात? एक अजून एक्झाम्पल देतो बघा. आता बघा इथे काय आहे?
सांगा 2 ग्रुप कोणते कोणते? प्रोपेन आणि बेन्झीन. छोटा कोणता आहे, बेन्झीन की प्रोपेन? प्रोपेन छोटा आहे. मग प्रोपेनला काय लिहिणार? प्रोपॉक्सी. प्रोपॉक्सी बेन्झीन. प्रोपॉक्सी किती नंबरला अटॅच आहे? 1 नंबरला. म्हणून इथे काय लिहिणार? 1 प्रोपॉक्सी बेन्झीन. या 1 प्रोपॉक्सी बेन्झीनचं हे आयुपीएसी नेम झालं. आता याचं कॉमन नेम कोण सांगतं मला सांगा बरं, कॉमन नेम? नाही, ऑर्थो बिर्थोचा काही संबंध नाही त्याच्यात. कॉमन नेम आता कसे दिले आपण? 2 मिथाइल ग्रुप, 2 अल्किल ग्रुपचे वेगवेगळे नावं लिहायचे अल्फाबेटिकली आणि इथर म्हणायचं शेवटी. मग ह्या साईडला फेनाइल आहे. फेनिल 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 आणि फेनिल. आधी कोण येईल, फेनिल का प्रोपिल? फेनिल, प्रोपिल, इथर. ठीक है. जम्या का? आणि आता लास्ट एक कंपाऊंड, त्याचं नाव करायचं आणि बस संपला विषय. सांगा, तुम्ही सांगता का मी सांगू? बघा हे सायक्लिक चेन आहे, तुम्ही सांगताय का मी सांगू? नाही, मला माहिती नाही जमणार. मी सांगतो तुम्हाला. हे बघा, हे सायक्लोब्युटेन आहे ऍक्च्युली, प्रोपेन नाहीये. आता सायक्लोब्युटेन मध्ये नंबर द्यायचं, तर इथून नंबर द्यायचा का इथून, हा प्रश्न पडतो पहिले. तर नंबर देताना आपण असा कार्बन निवडायचा ज्याला जास्तीत जास्त सबस्टिट्युएंट आहे. ठीक आहे. मग आता ह्याला नंबर द्यायला 1 2 3 4 असा नंबर दिला, कारण इकडे 2 सबस्टिट्युएंट आहे, इकडे एकच आहे, इकडे काहीच नाहीये. मग ह्याला 1 नंबर दिला, ह्याला 2, ह्याला 3, ह्याला 4. तर 1 नंबरला कोण कोण आहे? 2 मिथाइल ग्रुप आहे. आणि 2 नंबरला कोण आहे? मिथॉक्सी आहे. मग मिथॉक्सी आणि मिथाइल याच्यामध्ये अल्फाबेटिकली अगोदर कोण येणार? मिथॉक्सी आणि मिथाइल मध्ये अल्फाबेटिकली अगोदर कोण येणार? मिथॉक्सी येईल अगोदर. शाबाश. मग मिथॉक्सीचं नाव अगोदर लिहायचं आपल्याला. मिथॉक्सी किती नंबरला आहे? मिथॉक्सी किती नंबरला आहे? 2 नंबर लिहिलं आधी मिथॉक्सी, 2 मिथॉक्सी. मग 1 नंबरला कोण कोण आहे? डायमिथिल. मग 1 1
डायमिथाइल सायक्लो ब्युटेन हे त्याचं पूर्ण नाव झालं. समजलं? कोई शक? प्रॅक्टिस करा. सगळ्यांना मी एक सूचना देईल, पुस्तकामध्ये जेवढे पण नोमेनक्लेचरचे प्रश्न असतील एक्सरसाइज मध्ये आणि पुस्तकाच्या आतमध्ये एक टेबलच दिलेला आहे. अल्कोहोल, इथर आणि फेनॉलचा एक टेबलच दिलेला आहे. तो पूर्ण टेबल प्रॅक्टिस म्हणून सोडवून काढा. ठीक आहे? पूर्ण टेबलच दिलेला आहे आणि क्वेश्चन मध्ये काही असतील एक्सरसाइज मध्ये चॅप्टरच्या, ते सगळे आययुपीएससी कॉमन नेमचे जेवढे पण क्वेश्चन असतील आययुपीएससी कॉमन नेमचे, अल्कोहोल, फेनॉल, इथर आणि चार्ट पुस्तकात दिलेला, सगळे प्रॅक्टिस म्हणून सोडून काढायचे. जमेल? अरे हो का नाही? इतके निरुत्साही आहे, तुम्हाला वाटतं कुठे हो म्हणायचं आणि सरांचं फंद्यात अडकून जायचं. बघ, इतके निरुत्साही विद्यार्थी मी आजपर्यंत नाही बघितले माझ्या पूर्ण करिअर मध्ये. चलो ठीक आहे देन, बाय बाय, हॅव अ नाईस डे. करा तेवढं सांगितलं तेवढं.